नमस्कार. तर आज आपण बनवणार आहे काजू मसाला. तर सर्वप्रथम मी तुम्हाला त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट सांगते. एक तर कांदा, टोमॅटो, लिंबू, कोथिंबीर, लसूण आणि मेन तर काजू. आणि मसाल्यांमध्ये आपण लाल तिखट, मग आपण गोडा मसाला, जिरी, मोहरी, धना पावडर आणि गरम मसाला यूज करणार आहोत. आणि मी याची एक ग्रेव्ही बनवणार आहे सुरुवातीला आणि त्या ग्रेव्हीसाठी मी याचे थोडेसे काजूही यूज करणार आहे. तर चला. तर कांदा मी खूप बारीक कट नाही करणार आहे, मोठा मोठाच कांदा कट करणार आहे कारण आपण याची ग्रेव्हीच करणार आहोत. सेम असंच टोमॅटो ही खूप बारीक नाही कट करायचे, मोठे मोठेच कट करायचे कारण हेही आपण ग्राइंडच करणार आहोत. मी 2 टोमॅटो यूज करणार आहे कारण टोमॅटोची एक वेगळी टेस्ट येते आणि ती खूप छान लागते. तर आपण सर्वप्रथम तेल घेऊयात एका कढईमध्ये. तर आपल्याला या तेलामध्ये कांदा, टोमॅटो आणि लसूण भाजून घ्यायचा आहे. थोडंसं तेल गरम होऊ द्यात. तर तेल थोडंसं गरम झालेलं आहे. मी कांदा ऍड करून घेते आणि कांदा असा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. सेम टोमॅटोही ऍड करायचे आणि लसूणही ऍड करायचा. आणि ग्रेव्हीसाठी आपण थोडेसे काजू यूज करणार आहे, तर आपण काजूही याच्यामध्ये गरम करून घेऊया. हे सगळं भाजायचं आहे आपल्याला थोडंसं लाल होईपर्यंत. आता याला 2 मिनिट पूर्ण भाजू द्या. मध्ये मध्ये तुम्ही थोडंसं याला हलवत राहायचं. हे बऱ्यापैकी लाल होत आलेले आहे. थोड्या एका मिनिटाच्या अंदाजाने आपण हे काढून घेऊया. तर आता आपण याला काढून घेऊया. आपण थोड्या वेळ याला थंड होऊ देणार आहोत आणि मग त्यानंतर आपण याला मिक्सर मध्ये बारीक करणार आहोत. मी थोडीशी कोथिंबीर देखील याच्यामध्येच ऍड करून घेतलेली आहे. बारीक करून घेऊयात आपण. तर ही अशा प्रकारे ग्रेव्ही झालेली आहे. ही आपण यूज करणार आहोत काजू मसाला बनवण्यासाठी. तर ज्या प्रकारे आपण कांदा, टोमॅटो, लसूण सगळं भाजून घेतलं, तसेच आपण काजूही भाजून घेणार आहोत. थोडेसे लाल होईपर्यंत काजू भाजून घ्यायचे. भाजल्यानंतर त्यांची एक वेगळीच टेस्ट येते. तर आपण याला 3 मिनिटं असं ठेवूया भाजेपर्यंत. काजू थोडे थोडे लाल होत आहेत. आता आपण काढून घेऊ शकतो बाजूला. आणि आपण याच तेलामध्ये काजू मसाल्याची ग्रेव्ही पण तळून घेऊ. ते खूप छान असा स्मेल येतो काजूचा. तर चला आपण सेम तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण बारीक केलेली ग्रेव्ही ऍड करतो. ही सेम ग्रेव्ही तुम्ही बऱ्याच भाज्यांना यूज करू शकता. बरेच पंजाबी डिशेस साठी तुम्ही यूज करू शकता ही सेम ग्रेव्ही. मी ऑलमोस्ट अशीच ग्रेव्ही बनवते तर प्रत्येक वेळी. आता आपण थोडीशी मसाले ऍड करूया. लाल तिखट मसाला,
त्यानंतर थोडासा गोडा मसाला ऍड करूया, गरम मसाला, धना पावडर, आणि चवीनुसार मीठ. आता या ग्रेव्हीला आपण थोडा वेळ तेलामध्ये भाजून घेणार, जोपर्यंत याला पाणी सुटत नाही तोपर्यंत. गॅस थोडासा बारीकच ठेवा यावेळी. तर ग्रेव्ही केलेल्या भांड्यामध्ये आपण थोडेसे पाणी ओतून घेतले आणि हे पाणी आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि मसाला भाजू देणार आहोत. काजू मसाल्याची ग्रेव्ही थोडीशी गोड असते, बट मला स्पाइसी आवडत असल्यामुळे मी जरा स्पाइस जास्त ठेवते, म्हणजे स्पाइस लेवल जास्त असते. तर थोडंसं मी लिंबू ऍड करणार आहे. आपण नेहमी भाजीच्या वरती लिंबू ऍड करतो, पण मला ग्रेव्हीमध्ये ऍड करायला खूप आवडतं. मी कोणत्याही भाजीच्या ग्रेव्हीमध्ये लिंबू ऍड करते. इव्हन मी पोहे बनवलं तरी मी त्याच्यामध्ये सुद्धा लिंबू ऍड करते. आता आपण थोडंसं पाणी सुटू देऊयात या मसाल्याला. तर तुम्ही बघू शकता की आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मी थोडंसं याच्यामध्ये पाणी ऍड करते आणि आता आपण ऍड करूयात काजू. थोडंसं आणखीन पाणी ऍड करते आणि 5 मिनिटांसाठी मी याला झाकून ठेवते. तर मध्ये एकदा तुम्ही उघडून बघा, थोडंसं भाजीला पिळून घ्या, कारण मग मसाला खाली चिकटायचं नाही. तर चला आपण उघडून बघूयात. मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आणि आपला भाजी मसाला रेडी झालेला आहे. कोथिंबीर ऍड करते आता थोडीशी.